अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांवरती माऊलींची अखंड कृपादृष्टी राहावी आणि प्रत्येक भक्ताच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकरच पूर्ण कराव्या हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. भक्तांनो, आज स्वामी महाराजांचा संदेश अतिशय महत्त्वाचा आहे. अगदी प्रत्येक व्यक्तीसाठी ही सेवा खूप महत्त्वाची आहे. आणि श्रावण मासामध्ये जर तुम्ही 3, 5 किंवा 7 सत्यनारायण स्वतःच्या घरात जर केले तर याचा लाभ तुम्हाला लगेच लक्षात येईल. तर बघा, पूर्वीसुद्धा सत्यनारायण केले जायचे. त्यासाठी आपल्याला ब्राह्मणाची गरज लागायची, म्हणजेच देवा, गुरुजी किंवा मग भटजी, आपण जे काही म्हणत असाल ते. तर आपल्याला देवांना, गुरुजींना बोलवावं लागायचं आणि मग त्यांच्याकडूनच ही सेवा केली जायची. खूप सगळं साहित्य लागायचं. खूप मोठ्या सुपाऱ्या, खारीक, खोबरे, विड्याची पाने, पंचामृत आणि त्यासोबतच आपल्याला जे काही दक्षिणा द्यायचा आहे तो द्यायचा आहे. आणि मग आता सगळ्यांच्याच घरामध्ये प्रत्येक श्रावण मासामध्ये सत्यनारायण पूजा केली जायची. पण प्रत्येकाला शक्य नव्हतं. काही जणांना साहित्य खूप लागत आहे किंवा खूप वेळ जात आहे, त्यासाठी खूप जण ही सेवा करत नाहीत. पण स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने अगदी प्रत्येक घरातील स्त्री किंवा पुरुष ही सेवा करू शकतात. शक्यतो बघा, खूप महिला आपल्या घरामध्ये सत्यनारायण पौर्णिमेला, अगदी दर पौर्णिमेला करत असतात. पण आपल्या स्वामी परिवारामध्ये बऱ्याच ताई करत नसतील. तर मी सुद्धा ही सेवा काल पौर्णिमेला केलेली आहे. अगोदर तुमच्याशी शेअर करणार होते. तुम्हाला मी सांगितलं सुद्धा होतं की जर तुम्हाला ही सेवा हवी असेल, संपूर्ण माहिती हवी असेल तर त्या पद्धतीने तुम्ही कमेंट करा. पण 2 दिवस आपण वेगवेगळे माहितीचे संदेश पाठवले आणि आज मी काल जो सत्यनारायण केला आहे, अगदी ज्या पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने, फक्त 3च सुपाऱ्या आपल्याला इथे वापरायच्या आहेत. वाटीभर फक्त शिऱ्याचा प्रसाद पाहिजे आणि मोजकं साहित्य घेऊन सत्यनारायण पूजा करायची आहे. भक्तांनो, माझा अनुभव अगदी थोडक्यात सांगते. मी स्वतः 1 वर्षापासून प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करत असते आणि हा सत्यनारायण आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचा असतो. तर मागच्या महिन्यामध्ये, अधिक मासामध्ये आपल्याला दिवसभरात कधीही करायला चालत होता. तेव्हासुद्धा मी 5 सत्यनारायण संकल्पयुक्त केले आणि नंतर जेवढे होतील तेवढे मी करेल असं सुद्धा म्हटलं होतं. त्यानुसार मी खूप जास्तीत जास्त सत्यनारायण अधिक मासामध्ये केले. ही सेवा करताना मला खरंच खूप आनंद झाला आणि या सेवेचे फळसुद्धा लगेच मिळाले. भक्तांनो, तुम्हाला मी अगदी मनापासून सांगते, ज्या ताईंनी अजून एकदाही सत्यनारायण केलेला नाही आहे त्या ताईंनी अवश्य श्रावण मासामध्ये 1 दिवशी तरी सत्यनारायण करा. आता तुम्ही म्हणाल, काल पौर्णिमा झाली आणि मग आम्ही सुरुवात कधी करायची? तुम्ही आज गुरुवार आहे, आज प्रदोष काळामध्ये ही सेवा सुरू करू शकता. उद्या शुक्रवार आहे, महालक्ष्मीचा, कुलदेवीचा वार आहे, उद्यासुद्धा करू शकता. किंवा मग तुम्ही 3रा सोमवार आहे आणि 3ऱ्या सोमवारी अवश्य एकदा तरी तुम्ही सत्यनारायण पूजा करा. तुम्ही आत्तापर्यंत इथे सर्व पूजेचं साहित्य पाहिलेलं आहे, त्यामुळे मी आता साहित्य काय लागत आहे हे सांगत नाही. तर सर्वप्रथम इथे मी एक पाट ठेवलेला आहे. जसं की तुम्ही पाहिलं, माझ्याकडे चौरंगावरती स्वामी महाराजांची मी स्थापना केलेली आहे आणि स्वामी चरित्र पोथी लावलेली आहे. त्यामुळे आता मी पाटच ठेवलेला आहे. पाटाखाली अगोदर स्वच्छ, म्हणजे पुसून वगैरे तर घेतलं होतं, स्वास्तिक काढून घेतलं रांगोळीने, त्यावरती पाट ठेवला आणि पांढरंच वस्त्र आपल्याला इथे वापरायचं आहे. तर पांढऱ्या वस्त्रावरती आपल्याला 2 वाट्या अर्धा किलो प्रमाणात गव्हाची रास घालून घ्यायची आहे, जसं की तुम्ही पाहिलं. त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा स्वच्छ घासून तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ताजं पाणी भरून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला गंध, म्हणजेच हळदी कुंकू, अक्षदा आणि 1 फूल टाकून घ्यायचं आहे. तर इथे मंत्र म्हणायचा आहे, कलश देवताभ्यो नमः, सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पाणि समर्पयामी, प्रार्थनापूर्वक नमस्काराने समर्पयामी. म्हणजेच इथे आपल्याला नमस्कार करायचा आहे. त्या कलशाला बाहेरून सुद्धा स्वास्तिक काढून घ्यायचं. त्यावरती 5 विड्याची पाने ठेवायची, जसं की तुम्ही पाहिलं. आणि आपल्या उजव्या साईडला थोडीशी अक्षदा ठेवून त्यावरती श्रीफळ ठेवलेलं आहे, नारळ, त्यावरती हळदी कुंकू वाहून 1 फूल ठेवायचं. म्हणजेच आपली ही जी
पूजा आहे ती पूर्णपणे निर्विघ्नपणे पार होईल त्यासाठी आपल्याला श्रीफळ ठेवायचं आहे. त्यानंतर इथे जे ताम्हनात आपण तांदूळ घेतले होते, फक्त 1 पाव किलोच तांदूळ लागतात, खूप नाही, 1 वाटीभर घेतले तरी चालतात. त्यावरती आपल्याला विड्याचं पान ठेवायचं आहे आणि नंतर मग बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे. आता जर तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही फक्त अशाच पद्धतीने पूजा करा. बघा, तुम्ही हळूहळू सत्यनारायणाचा फोटोसुद्धा घेऊ शकता नंतर, पण माझ्याकडे सुद्धा मला छान मोठा घ्यायचा होता, तसा इथे भेटला नाही, केंद्रासुद्धा नव्हता, त्यामुळे मी अजून फोटोज घेतलेला नाही आहे. अशाच पद्धतीने सत्यनारायण करत असते. त्यानंतर आपल्याला समोर 2-2 पाने असे एकत्र 3 इथे पानाची विडे मांडून घ्यायचे आहेत आणि फक्त 3 सुपाऱ्या लागतात, ज्या की आपल्या या पूजेमध्ये बाळकृष्णाची मूर्ती, 3 सुपाऱ्या आणि फक्त थोडासा शिऱ्याचा प्रसाद नसेल तरी सुद्धा चालतं. तुम्ही खडी साखर ठेवली, साधी साखर ठेवली तरी सुद्धा चालतं. फक्त पूजा मनोभावे करण्याला महत्त्व आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, हवं तर तुम्ही इथे चौरंगसुद्धा वापरू शकता. साईडनी छान केळीची पाने लावू शकता. मी फक्त आंब्याची ढाळ्या लावून घेतलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला समोर थोडीशी चौरंगाच्या जागा असेल तर मग आपल्याला तिथे प्रसाद वगैरे सुद्धा मांडता येईल. पण आपल्या आता पाटावरती ही सर्व पूजा छान बसलेली आहे. नंतर इथे मी 1 तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे. या ठिकाणी आपण तुपाची फुलवात लावून घेतली तरी सुद्धा चालतं किंवा मग लांबवात लावली तरी चालतं. फक्त पूजा होईपर्यंत जर तुपाचा दिवा आपण प्रज्वलित करून साईडला ठेवला तर या पूजेचे आपल्याला दुप्पट फळ मिळते. आणि श्रावण मास आहे म्हणून अवश्य मी आज हा असा दिवा लावून घेतलेला आहे. नेहमीसुद्धा असाच दिवा लावून घेत असते. आणि अगोदर आपण तेलाचा सुद्धा दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे. ही पूजा करण्या अगोदर स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं असतं आणि नंतरच पूजेला सुरुवात करायची. आपण आता अगरबत्ती लावून एक साईडला ठेवू. तर आपण चौरंगावरती विड्याच्या पानावरती 3 सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत. प्रत्येक सुपारीला आपल्याला गंध, अक्षदा, हळदी कुंकू आणि फूल ठेवायचं आहे. पण इथे मंत्र म्हणायचे आहेत. तर मी हे मंत्र म्हणत ह्या सर्व पूजा करणार आहे. तुम्ही ते समजून घ्या. आता सर्वप्रथम आपल्या उजव्या हाताची जी सुपारी आहे ती गणपतीची आहे. तर आपल्याला सर्वप्रथम श्री महागणाधिपतये नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी असे म्हणून त्या सुपारीला आपल्याला गंध लावून घ्यायचा आहे, म्हणजे जो आपल्याकडे अष्टगंध आहे तो. त्यानंतर श्री महागणाधिपतये नमः अलंकारार्थे अक्षदाम समर्पयामी इथे आपल्याला अक्षदा वाहून घ्यायचा आहे. तर थोड्याशा तांदळामध्ये हळदी कुंकू टाकायचं, 1-2 थेंब पाणी टाकून अक्षदा तयार करायचा. असाच पांढरा अक्षदा वाहायचा नाही. तर इथे मी अशा पद्धतीने अक्षदा वाहून घेतलेला आहे. नंतर हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्राविणी समर्पयामी असे म्हणून त्या सुपारीला आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. नंतर श्री महागणाधिपते नमः ऋतुकालोद्धव पुष्पम समर्पयामी असे म्हणून त्या सुपारीला आपल्याला फूल व्हायचं आहे. तर गणपतीला लाल फूल आवडतं, त्यामुळे शक्यतो आपण लाल फूलच वापरू इथे. त्यानंतर महागणाधिपते नमः धूपम अग्रपयामी इथे आपल्याला अगरबत्ती 3 वेळा फक्त त्याच सुपारी समोर ओवाळून घ्यायची आहे. आणि अगरबत्ती ओवाळताना अर्धचंद्राकृतीच ओवाळून घ्यायची, पूर्ण गोल ओवाळायची नाही. तर त्यानंतर आपल्याला दीप ओवाळून घ्यायचा आहे. श्री महागणाधिपते नमः दीपम दर्शयामी. तर अशा पद्धतीने आपली एकदम छान अशी गजाननाची पूजा झालेली आहे. आता यासमोर जर प्रसाद ठेवण्यासाठी जास्त जागा असेल तर तुम्ही तिथे सुद्धा प्रसाद ठेवू शकता किंवा समोर खाली ठेवू शकता. पण आपण समोर अगोदर रांगोळी वगैरे घालून घेतलेली आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता मी इथे साईडला भरीव चौकोन केलेला आहे, त्यालाच भरीव मंडल म्हणतात. आणि त्यावरती नंतर आपल्याला प्रसादाची वाटी ठेवायची आहे. त्यावरती आपल्याला गायत्री मंत्र म्हणून एक तुळशीपत्र त्या प्रसादात ठेवायचं आहे, म्हणजेच देव ग्रहण करत असतात. नंतर दुसरे तुळशीचे पान पाण्यात बुडवून घ्यायचे आहे आणि 3 वेळा वाटीभोवती फिरवायचे आहे. त्यानंतर आपल्याला तिथे एक मंत्र म्हणायचा आहे. सत्येतवर्तेन परिसिंचयामी ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. आणि इथे मी ज्या पद्धतीने सुपारी आणि प्रसादाला ते तुळशीपत्र फिरवत आहे तेव्हा आपल्याला ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा,
ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असे म्हणून तुळशीपत्र सुपारीच्या जवळ ठेवायचे आहे, म्हणजे समोर ठेवायचे आहे. पुन्हा मी दुसरे तुळशीपत्र पाण्यात बुडून घेतले. सेम अगोदर जे मंत्र म्हटलो तेच मंत्र म्हणून आपल्याला ते तुळशीचे पान पुन्हा त्या सुपारीत पाशी ठेवायचे आहे. आता जी मध्यभागी दुसरी सुपारी आहे ती सुपारी कुलदेवतेची असते. आता आपल्याला तिची पंचोपचार पूजा करायची आहे. श्री कुलदेवताभ्यो नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. या ठिकाणी अष्टगंध वाहून घ्यायचा. श्री कुलदेवताभ्यो नमः अलंकारार्थे अक्षदाम समर्पयामी. हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्राविणी समर्पयामी. अक्षदा आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचं. श्री कुलदेवताभ्यो नमः ऋतुकालब्धो पुष्पम समर्पयामी. इथे आपल्याला फूल ठेवायचं आहे. श्री कुलदेवताभ्यो नमः धूपम अग्रपयामी. अगरबत्ती 3 वेळा ओवाळून घ्यायची. श्री कुलदेवताभ्यो नमः दीपम दर्शयामी. इथे 3 वेळा आपल्याला दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि प्रत्येक सुपारीची पूजा झाली की नमस्कार करायचा आहे. तर आपण पानाच्या विड्याच्या साईडलाच एक भरीव चौकोन करून घेऊ आणि त्यावरती प्रसादाची वाटी ठेवू. त्यामध्ये आपल्याला गायत्री मंत्र म्हणून तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि दुसरं तुळशीचं पान पाण्यात बुडून घ्यायचं. 3 वेळा आपल्याला सेम मंत्र म्हणायचा आहे. सत्तेत वर्तेन परिसिंचयामी. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. आणि त्यानंतर ते तुळशीपत्र किंवा मग मंजिरी आहे ती आपल्याला सुपारीकडे आणि प्रसादाकडे घेऊन ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असे म्हणून तुळशीपत्र सुपारी जवळ ठेवायचे आहे. पुन्हा एक तुळशीपत्र पाण्यात बुडून घ्यायचं आणि सेम पद्धतीने तोच मंत्र म्हणायचा आणि ते पण तुळशीपत्र आपल्याला सुपारीपाशी ठेवायचं. आता विड्याच्या पानावरील जी तिसरी सुपारी आहे ती वरुण देवतेची आहे. त्याला आपल्याला अगोदर अष्टगंध लावून घ्यायचा आहे. वरुण देवताभ्यो नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. नंतर श्री वरुण देवताभ्यो नमः अलंकारार्थे अक्षदाम समर्पयामी. आपल्याला अक्षदा वाहून घ्यायची. हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्राविणी समर्पयामी. हळदी कुंकू वाहून घ्यायचं. श्री कुलदेवताभ्यो नमः ऋतुकालब्धो पुष्पम समर्पयामी असे म्हणून त्या सुपारीला फूल वाहून घ्यायचं. श्री वरुण देवताभ्यो नमः धूपम अग्रपयामी असे म्हणून त्या सुपारीला अगरबत्ती ओवाळून घ्यायची. नंतर श्री वरुण देवताभ्यो नमः दीपम दर्शयामी असे म्हणून त्या सुपारीला दीप ओवाळून घ्यायचा. त्यानंतर त्या सुपारीसमोर आपल्याला नैवेद्याची वाटी ठेवायची आहे. इथे भरीव चौकोन करायचा आणि वाटीचा प्रसाद ठेवला त्यावरती तुळशीपत्र गायत्री मंत्र म्हणूनच ठेवायचे. त्यानंतर आपल्याला एक दुसरं तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि सेम अगोदर ज्या पद्धतीने आपण वाटीभोवती 3 वेळा ओवाळले तिथे आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. सत्तेत वर्तेन परिसिंचयामी. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. आणि ते तुळशीचं जे पान आहे ते आपल्याला सुपारीला आणि नैवेद्याला दाखवताना ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असे म्हणून ते तुळशीचे पान सुपारीच्या समोर ठेवायचं आहे. दुसरं तुळशीचं पान घेऊन सेम पद्धतीने आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आता आपल्याला पूजा करायची आहे बाळकृष्णाची. तर बघा ताम्हणामध्ये आपण बाळकृष्णाला ठेवलेलं आहे. आपल्याला अगोदर श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी असे म्हणून त्या बाळकृष्णाला अष्टगंध लावून घ्यायचा आहे. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः अलंकारार्थे अक्षदान समर्पयामी. अक्षदा वाहून घ्यायच्या. हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्राविणी समर्पयामी असे म्हणून हळदी कुंकू वाहून घ्यायचे. त्यानंतर श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः ऋतुकालब्धो पुष्पम समर्पयामी असे म्हणून त्या मूर्तीला फूल ठेवायचे आहे. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः धूपम अग्रपयामी असे म्हणून त्या मूर्तीला अगरबत्ती 3 वेळा ओवाळून घ्यायची. नंतर श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः दीपम दर्शयामी असे म्हणून आपल्याला दिवा 3 वेळा ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर आता बाळकृष्णाला नैवेद्याची वाटी आपण पाटावरती साईडला ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता चौकोन करून वाटी ठेवायची आहे. त्यामध्ये तुळशीपत्र गायत्री मंत्र म्हणूनच ठेवायचं आहे, म्हणजे देव नैवेद्य ग्रहण करत असतात. पुन्हा एक आता मी इथे तुळशीपत्र घेतलेलं आहे, तर इथे मी मंजिरी घेतलेली आहे, म्हणजेच मंजूळ. तर तुळशीची मंजुळा अशा पद्धतीने आपण नैवेद्य दाखवलेला आहे.
सेम अगोदरच्या पद्धतीचे जे मंत्र आहेत तेच मंत्र आपल्याला इथे म्हणायचे आहेत, कुठलाही बदल नाही. अगदी सत्तेत वर्तेन परिसिंचयामी. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. आणि नंतर ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असे म्हणून 2ही तुळशीपत्र आपल्याला देवाच्या जवळ ठेवायचे आहेत. पुन्हा देवाला नमस्कार करायचा आहे. तुम्ही बघू शकता साधी सोपी सत्यनारायण पूजा आपली झालेली आहे. यानंतर आपल्याला कहाणी वाचन करायची आहे. तर इथे आपल्याला 5 अध्याय आहेत. हे 5ही अध्याय मनोभावे तुम्हाला वाचन करायचे आहेत. जेव्हा तुम्ही हे अध्याय वाचन करत असाल तेव्हा तुमच्या घरामधील जर इतर व्यक्ती असतील, मुले जर बसू शकत असतील ऐकायला, तर अवश्य त्यांना सुद्धा ही पोथी ऐकायला लावा. कारण ही पोथी तुम्ही जेव्हा स्वतः ऐकताल, वाचताल तर तुम्हाला अनुभव येईल. खूप असं अनन्यसाधारण या पोथीचं महत्त्व आहे. जेव्हा तुम्ही घरामध्ये एक सत्यनारायण पूजा कराल तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला 25% तरी पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल. तुमच्या घरामध्ये बघा, किराणा भरला लगेच संपतो. कधी कधी आपल्याला अशी सुद्धा वेळ येते की आपल्या घरामध्ये अन्नधान्य जास्त दिवस टिकून राहत नाही, खूप नासाडी होते. तर सत्यनारायण जर तुम्ही तुमच्या घरात 11 केले तर कधीही तुम्हाला खाण्यापिण्याबद्दल कधीच म्हणजे कमतरता जाणवणार नाही, किंवा तुमच्या घरामध्ये किराणा भरायलाच पैसे नाहीत अशी वेळ कधीच येणार नाही. उधार किराणा कधी भरण्याची गरज पडणार नाही. एवढी शक्ती या सत्यनारायण पूजेमध्ये आहे. त्यासोबत ज्यांचं लग्न जमत नाही, घरामध्ये सतत कटकटी असतात, भांडणे असतात, इतरांचं कर्ज घेतलेलं आहे, ते कर्ज कसं द्यावं हा विचार आहे. सर्व प्रश्न फक्त या सत्यनारायण पूजेने सुटतात. भक्तांनो, या ठिकाणी मी पूर्ण 1 ते 5 अध्याय पोथीचे वाचून घेतलेले आहे. आता या ठिकाणी मी आरती करत आहे. अजून एक सांगते, सत्यनारायण ज्या दिवशी करायचं आहे त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो. प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा करायची आणि हा उपवास संध्याकाळी सोडायचा. दिवसभरात तुम्ही फळ खाऊ शकता, दूध घेऊ शकता, किंवा खिचडी वगैरे खाऊ शकता साबुदाण्याची. स्वामी भक्तांनो, आपण इथे अगदी मंत्र सहित इथे छान पूजा पाहिलेली आहे. मी तुम्हाला अगोदर पोथी दाखवली सत्यनारायण, ती पोथी तुम्हाला केंद्रामध्ये मिळून जाईल. तुम्ही अवश्य ती पोथी आणा, कारण तुम्हाला जेव्हा 1 ते 5 अध्याय वाचन करायचे असतात तर ते तुम्हाला पोथीमधूनच वाचन करावे लागतील. त्यासाठी तुम्ही पोथी अवश्य आणा. पण बऱ्याचदा पोथी स्वतःकडे घेऊन सुद्धा मी पूजा कशी करू होत नाही. पितृदोष असेल तर पूजा सफल होत नाही. मी स्वतः 2 वर्षापासून करणार हा विचार करायचे. प्रत्येक सत्यनारायण दिवशी मी पौर्णिमे दिवशी पूजाची तयारी करायचे, पण मला काही ना काही अडचण यायची आणि खरोखर मला नंतर असं वाटलं की माझ्याकडून सत्यनारायण पूजा होणारच नाही. पण एक दिवस असा आला की महाराजांना सतत विनंती करत होते, त्यामुळे महाराजांनी माझ्याकडून सत्यनारायण पूजा करून घेतली. 1-2 सत्यनारायण होईपर्यंत सुद्धा पितृदोषाचा काही ना काही त्रास व्हायचाच, कारण दिवसभर काही नाही पण प्रदोष काळामध्ये काहीतरी त्रास जाणवायचा. पण जेव्हापासून माझे 5-6 सत्यनारायण झाले त्यानंतर मला पौर्णिमेला कुठलीही अडचण आली नाही, त्रास झाला नाही. तुमचा जो पितृदोष असेल ना तो सुद्धा या सत्यनारायण पूजेमुळे पूर्णपणे नष्ट होतो. त्यासाठी फक्त 11 सत्यनारायण तुम्ही करायला सुरुवात करा. या श्रावण मासामध्ये तुम्ही कितीही सत्यनारायण करू, जास्तीत जास्त सत्यनारायण करू शकता. आजपासून उद्यापासून सुरुवात केली तर 3ऱ्या श्रावण सोमवारपर्यंत एक 3-4 तुमचे सत्यनारायण होऊन जातील. 5 सत्यनारायण करण्याचा संकल्प करा, संकल्पयुक्त सेवा करा. तुमचे 5 प्रश्न याच महिन्यात सुटून जातील. एवढी प्रभावी ही सेवा आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण या पद्धतीने करायचं आहे. आता इथे सर्व पूजा पाहिलेली आहे. पूजा आपल्याला त्या दिवशी तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी पूजेसमोर दिवा आणि अगरबत्ती लावून घ्यायची, हळदी कुंकू वाहून घ्यायचं, स्वतःला लावून घ्यायचं. नंतर आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती काढून घ्यायची आहे पूजेतून, आणि ज्या अक्षदा होत्या आदल्या दिवशीच्या तशाच ठेवायच्या थोड्याशा, त्या अक्षदा आपल्याला 3 बोटांमध्ये घ्यायच्या आहेत. या तू देवंगना सर्व पूजा मदाय पार्थिवा इष्टकाम सिद्ध्यर्थ पुनरागमनायच. आणि अशा पद्धतीने अक्षदा सर्व पूजेवरती टाकायच्या आहेत आणि नंतर मग तुम्हाला पूजा काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती सत्यनारायण पूजेची पाहिलेली आहे. सर्व भक्तांनी आज न चुकता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री सत्यनारायण देवा कृपा करा असे टाईप करा.
आजच्या स्वामी संदेशामध्ये सत्यनारायण पूजा पाहिलेली आहे. सर्वांनी न चुकता व्हिडिओला लाईक करा. पूर्णपणे निशुल्क आहे. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी येणारी घंटी प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला यापुढील स्वामी महाराजांचे नवनवीन संदेश पाहायला आणि ऐकायला मिळतील. हा संदेश जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा. आजची सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि श्री सत्यनारायण देवांचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री सत्यनारायण.